आपले स्वागत आहे। भाजपा माजी महामंत्री विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात पोलिसांची पहिली मोठी कारवाई। विजय चौधरी यांच्या स्वीय सहाय्यक यश टिपरे याला पुण्यातून अटक। तपासाला आता गती मिळणार आहे। पाहूयात बातमी। भाजपा नेते विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे। विजय चौधरी यांच्या स्वीय सहाय्यक यश टिपरे यास पुण्यातून अटक करण्यात आली आहे। भाजपा नेते विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत असल्याने त्यांच्या मुलांनी उपनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल केला होता। या पार्श्वभूमीवर विजय चौधरी यांच्या मोबाईलमधून स्वीय सहाय्यक यश टिपरे याने एका पेनड्राईव्हच्या माध्यमातून डाटा घेतला होता अशी माहिती प्राप्त झाली आहे। यश टिपरे याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे। या ऑडिओ क्लिप आणखी कोणाकोणाला पाठवण्यात आल्या आहेत या संदर्भात सायबर पोलीस अधिकचा तपास करीत आहे। या ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यामागे साखळी उघड करण्यासाठी पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे। ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा नंदुरबार पोलिसांनी इशारा दिला आहे। उपनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 292/2026 BNS कलम 336, 352, 353 सह IT ॲक्ट कलम 67 या गुन्ह्यामध्ये दिनांक 30/7/26 रोजी सायंकाळी आपण पुणे येथून आरोपी यश संतोष टिपारे वय 22 वर्ष राहणार रविदास नगर चिखली बुलढाणा याला ताब्यात घेऊन नंदुरबार येथे आणून आज दिनांक 31/7/26 रोजी 12:43 वाजता अटक केलेली आहे। आणि प्रथमदर्शनी आरोपीने तो श्री विजय चौधरी नंदुरबार यांच्याकडे सोशल मीडिया हँडलर PA म्हणून काम करत असताना विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा त्याने एका पेनड्राईव्हमध्ये कॉपी केला होता आणि सदर पेनड्राईव्हमध्ये काही संभाषण क्लिप असल्याचं त्याने मान्य केलेलं आहे। त्याचा आज आपण कोर्टामध्ये मान्य कोर्टासमोर हजर करून PCR घेऊन त्याने त्या क्लिप कोणामार्फत प्रसारित केल्यात, त्याने त्या कोणाला दिल्यात याचा सखोल तपास आपण करणार आहोत। त्याचबरोबर मी पोलीस अधीक्षक नंदुरबार अश्विनी सानप नंदुरबारवासियांना असं आवाहन करते की सदर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशनमार्फत सखोल तपास सुरू आहे। त्याच्यामुळे सदर गुन्ह्याचा तपासाबाबत कुणीही अफवा अगर चुकीच्या गोष्टी पसरवू नये, जेणेकरून जिल्ह्यातील सामाजिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षा याला कुठलीही ठेच पोहोचेल। कोणीही या अनुषंगाने चुकीची बातमी किंवा अफवा प्रसारित जर केल्या तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल। धन्यवाद।